महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट पालकमंत्रीपद। गेले कित्येक महिने महाराष्ट्राच्या राजकारणात या शब्दापुढे प्रश्नचिन्ह होतं, पण तिढा आज अखेर सुटलाय आणि राज्यातल्या 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील। अजित पवार हे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पदासाठी कायमच आग्रही होते, तर सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जेव्हा पालकमंत्री पदाची नवी यादी जाहीर होईल तेव्हा कुणाकडे जाणार या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। अगोदर पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे होतं, पण आता चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे, तर अजित पवार यांना पुण्याचे नवे पालकमंत्री म्हणून घोषित करण्यात आले। आता एक नजर टाकूयात कोणकोणत्या मंत्र्यांना कोणकोणत्या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे। पुण्याचे पालकमंत्री असतील अजित पवार, तर राधाकृष्ण विखे पाटील यांना अकोल्याचं पालकमंत्री करण्यात आलेलं आहे। चंद्रकांत पाटील यांच्याकडे 2 जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे, त्यामध्ये अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। याशिवाय भंडाऱ्याचे पालकमंत्री असतील विजयकुमार गावित, बुलढाण्याचे पालकमंत्री असतील दिलीप वळसे पाटील, तर कोल्हापूरचे पालकमंत्री असतील हसन मुश्रीफ। गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, तर परभणीचे पालकमंत्री म्हणून संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे। अनिल पाटील यांची नंदुरबारचे पालकमंत्री म्हणून, तर सुधीर मुनगंटीवार यांची वर्ध्याचे पालकमंत्री म्हणून निवड घोषित करण्यात आली आहे। या सगळ्या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून। राजू, नावं तर समोर आलेली आहेत, मात्र हे असे कोणते जिल्हे आहेत ज्यांच्याकडे लक्ष लागलं होतं, नावं समोर आलेली नाहीयेत आणि कुरबूर चिंता अजूनही कायम आहे? कविता, पाहतोय आपण पालकमंत्री पदाचं लवकर वाटप व्हावा आणि आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळावा यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट जे आहे नेहमी आग्रही आपल्याला पाहायला मिळाला। काही प्रमाणात नाराजी नाट्य सुद्धा होताना पाहायला मिळालं। विशेषतः पुण्यासाठी अजित पवार हे आग्रही होताना पाहायला मिळाले होते, कारण अनेक बैठका पार पडत असताना कुठेतरी अजित पवारांनी बैठका घेतल्या, ते पुण्याचे पालकमंत्री पद नसताना घेतल्या, अशा प्रकारची सुद्धा जी आहे ती टीका होताना अजित पवारांना पाहायला मिळाली। मात्र कुठेतरी काल जे आहे ते संपूर्णपणे हे चक्र फिरलं। मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीला गेले आणि आज जे आहे ती यादी जाहीर झालेली आहे। त्यामध्ये पुण्याचं पालकमंत्री पद जे आहे ते अजित पवार यांना भेटलेलं पाहायला मिळते आणि त्या बदल्यामध्ये चंद्रकांत पाटलांना 2 जे आहे ते पालकमंत्री पद दिलेलं आहे, त्यामध्ये सोलापूर आणि अमरावती। पुण्याचा प्रश्न मिटलेला आहे, मात्र यासोबत आणखी 2 जिल्हे जे आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाहिजे होतं। त्यामध्ये रायगडचा जो काही जिल्हा आहे पालकमंत्री पद जे आहे ते आदिती तटकरे यांना मिळावा यासाठी राष्ट्रवादी जी आहे ती आग्रही होती, मात्र त्यावरती निर्णय होऊ शकलेला नाही। जर रायगड नसेल तर रत्नागिरी मिळावा, कारण तो लोकसभा मतदारसंघ जो आहे तो फायदेशीर राहील यासाठी तो जो आहे तो आग्रही होता, मात्र त्यावरती कुठल्या प्रकारचा निर्णय झालेला नाही। त्यामुळे उदय सामंत यांच्याकडे हा जिल्हा जो आहे तो कायम आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये आपण पाहिलेलं आहे की शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देण्यासाठी विरोध केलेला होता, त्यामुळे यावरती कुठल्या प्रकारचा जो आहे तो निर्णय झालेला नाही आणि आदिती तटकरे यांना दुसरा कुठल्या प्रकारचा जो आहे तो जिल्हा दिलेला नाही। ज्याप्रमाणे आपण पाहिलं पुणे झालेला आहे, रायगडचा प्रश्न प्रलंबित आहे आणि तिसरा म्हणजे नाशिकचं जे आहे ते पालकमंत्रीपद छगन भुजबळ यांना मिळावा यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट जे आहे ते आग्रही होते, मात्र त्यावरती सुद्धा निर्णय होऊ शकलेला नाही। कुठेतरी दादाजी भुसे जे शिंदे गटाचे मंत्री आहेत त्यांच्याकडे तो कायम ठेवलेला आहे आणि यांना जो आहे छगन भुजबळ यांना दुसरा कुठल्या प्रकारचा जो आहे तो जिल्हा दिला गेलेला नाही। त्यामुळे या पालकमंत्री पदाच्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये छगन भुजबळ यांचं सुद्धा नाव आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे हे दोन्ही वादग्रस्त जे काही जिल्हे होते ते बाजूला ठेवलेले आहे, मात्र पुणे जे आहे ते अजित पवारांनी दिलेलं आहे आणि ज्यांच्याकडे 2-2 जिल्ह्यांची जबाबदारी होती त्यापैकी एक जिल्हा जो आहे तो या बाकी मंत्र्यांना वाटलेला आपल्याला पाहायला मिळतो। मात्र कुठेतरी रायगड चंद्रकांत पाटील यांच्याकडे 2 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आणि सगळ्यांचं लक्ष हे पुण्याकडेच लागलेलं होतं। तुम्ही राहाच आपल्यासोबत राजू, मंदार आहे पुण्याहून आपल्यासोबत। मंदार, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार यावरून प्रश्नचिन्ह गेले कित्येक महिने विशेषतः अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून चर्चिलं जात होतं। डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये काय झालं तेही सगळ्यांनी बघितलं। आज अखेर अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्री म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। चंद्रकांत पाटील यांना दुसऱ्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। पुणे भाजप आणि पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय प्रतिक्रिया आहेत? कविता, अजित पवार आपल्या मित्रपक्षावरती दबाव टाकून आपल्याला हवं ते करून घेण्यामध्ये वाकबगार आहेत। 15 वर्ष काँग्रेसनी राष्ट्रवादीच्या या दडपशाहीचा म्हणा किंवा दबावाच्या राजकारणाचा म्हणा अनुभव घेतला आणि आता तोच अनुभव भाजपला आणि शिवसेना शिंदे गटाला येतो आहे।
अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले खरे, परंतु त्यांचं जे मुख्य लक्ष होतं ते पुण्याच्या पालकमंत्री पदावरती होतं. कारण पवारांच्या राजकारणाचं पॉवर सेंटर किंवा राजकारणाचा गाभा हा पुणे आहे आणि आपल्या होम पिचवरती आपलं सत्ताकारण आपल्या मुठीमध्ये राहावं, आपला ताबा राहावा यासाठी अजित पवार अतिशय आग्रही होते. कारण पुण्यामध्ये पुणे जिल्हा परिषद अजित पवारांकडे आहे, पुण्यातले आमदार असतील, नगरसेवक असतील, या सगळ्यांना जर आपल्या सोबत ठेवायचं आहे तर पालकमंत्री पद हे आपल्याकडे असणं किती महत्त्वाचं आहे हे अजित पवारांना कोणी सांगण्याची गरज नव्हती. वर्षानुवर्षे त्यांना अनुभव आहे आणि त्यातूनच त्यांचं दबावाचं हे राजकारण सुरू होतं. पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांना बाजूला ठेवून अजित पवार सातत्याने या ज्या मीटिंग्ज आहेत त्या घेताना आपण पाहिलं. एवढंच नाही तर तुम्ही सुपर पालकमंत्री आहात असं आपण जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा तुमच्या तोंडामध्ये साखर पडो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि त्यातूनच सगळं काही अजित पवारांच्या मनामधलं स्पष्ट होत होतं. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची जी चर्चा होती ती याच सगळ्या विषयाच्या अनुषंगाने होती. अर्थात आता राजूने जे सांगितलं की काही पालकमंत्री पदाचे तिढे जरी सुटलेले असले तरी अनेक सुटणं बाकी आहे, मात्र जे पुणे आहे ते अजित पवारांच्या प्राथमिकतेवरती होतं आणि त्यांची ही जी मागणी आहे ती पूर्ण होताना दिसते आहे. मात्र आता आव्हान असणार आहे ते भाजप समोर. अजित पवारांच्या हातामध्ये पालकमंत्रीपद गेल्यानंतर आता भाजपला त्यांचा पक्ष या ठिकाणी टिकवायचा आहे, वाढवायचा आहे, हे आव्हान आता त्यांना पेलायचं आहे. आणि ती नाराजी आधीही दिसत होती जेव्हा जेव्हा चर्चा होत होत्या अजित पवार हे सुपर पालकमंत्री आहेत का पुण्याचे, जसं तुम्ही सांगितलं. कारण बऱ्याचशा बैठका अजित पवार हे स्वतः घेत होते. त्यामुळे आता अजित पवार यांची अधिकृतपणे पुण्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर भाजपमधली जर नाराजी आली तर ती कशी शांत करायची याचं आव्हान असेल भाजपच्या नेत्यांसमोर. मंदार आणि राजू आपल्याला या सगळ्या घडामोडींसंदर्भातली आणखी अपडेट देत होते. राजू, मंदार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.